शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश चौक आणि हनुमान चौक परिसरात रविवारी रात्री अज्ञात टोळक्यांनी धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली आणि या घटनेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3-4 चाकी वाहनांसह एका दुचाकीचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व रविवारी रात्री सुमारे 10 ते 10:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. अचानक परिसरात दाखल झालेल्या टोळक्याने हातातील हत्यारे आणि दगडांच्या सहाय्याने वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. वाहनांची तोडफोड होत असल्याचा आवाज ऐकताच नागरिक घराबाहेर आले. काही नागरिकांनी टोळक्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधाराचा फायदा घेत संबंधित टोळके घटनास्थळावरून पसार झाले. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार गणेश चौक येथे MSEB कार्यालयाच्या मागील भागात दररोज रात्री काही टवाळखोर मद्यप्राशनासाठी जमतात आणि या ठिकाणी नियमितपणे नशेचा अड्डा सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. नागरिकांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास शिबिगाळ करणे, अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याचेही सांगण्यात आले. या घटनेनंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आणि अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. उशिरापर्यंत अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.